महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या 15 जून 2025च्या प्रश्नपत्रिकेतील आजचा हा आपला 11वा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्नामध्ये काय विचारले गेले? खालीलपैकी कोणते विधान शुद्ध स्पर्धेच्या गृहीतकासाठी बरोबर आहे? खालील दिलेल्या सांकेतांकानुसार योग्य उत्तर निवडा. पहिला सांकेतांक आहे शुद्ध स्पर्धेतील पेढी किंमत स्वीकारता असते. दुसरं आहे पेढ्या एकविध उत्पादने तयार करतात. तिसरं, या बाजारामध्ये पेढ्यांचा मोठ्या संख्येने समावेश होतो. चौथं, पेढ्या बहुविध वस्तूंचे उत्पादने करतात. आता त्यांनी पर्याय दिलेला आहे ए, त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी 1, 3 आणि 4. पर्याय बी 1 आणि 2. पर्याय सी मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे 2 आणि 3 फक्त. आणि पर्याय डी मध्ये दिलेला आहे म्हणजे 1, 2 आणि 3 असे तीनही दिलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? डी आहे. कारण काय? तर हा पर्याय योग्य आहे. डी हा पर्याय. का? कारण शुद्ध स्पर्धा बाजार रचनेची काय आहे? सर्व मूलभूत गृहीतके यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे पहिलं, शुद्ध स्पर्धेतील पेढी किंमत स्वीकारता असते ना. पेढ्या एकविध उत्पादने तयार करतात. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे या बाजारामध्ये पेढ्यांचा मोठ्या संख्येने समावेश होतो. हे बरोबर आहे. शुद्ध स्पर्धेत प्रत्येक पेढी ही किंमत स्वीकारत असते. कारण बाजारात खरेदीदार आणि विक्रेते मोठ्या संख्येने असल्यामुळे कोणतीही एक पेढी किंमत ठरवू शकत नाही ना. तसेच सर्व पेढ्या पूर्णपणे एकसारखीच म्हणजे होमोजिनियस म्हणतो आपण त्याला, होमोजिनियस उत्पादने तयार करतात. त्यामुळे काय होतं, ग्राहकाला कोणत्या पेढीकडून वस्तू घेतली याने फरक पडत नाही. याशिवाय या बाजारात पेढ्यांची संख्या काय असते? मोठी असल्याने काय जाणवतं? स्पर्धा तीव्र असते आणि बाजारभावावर कोणाचाही ताबा राहत नाही. म्हणूनच पर्याय आपला डी हा योग्य आहे. त्यामुळे हा उत्तर आपलं योग्य आहे. धन्यवाद.